तहसील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बुआ यांनी दिलेल्या माहितीनुसार 27 ऑगस्टला रात्री 10 वाजता दहीहंडीच्या कार्यक्रमात तरुणीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक करण्यासाठी पोलीस अंमलदार संजय शाहू गेले असता आरोपीच्या नातेवाईकांनी त्यांच्यावर घरातील पाळीव कुत्रा सोडला, ज्यात कुत्रा शाहू यांना चावला। या प्रकरणी संजय शाहू यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध तहसील पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे। याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बुआ यांनी दिली आहे। 27 ऑगस्ट 2024 रोजी टांगा सेंट चौक येथे दहीहंडीचा कार्यक्रम होता। सदर ठिकाणी बंदोबस्त होता। सदर ठिकाणी एका मुलीने यातील आरोपी अंकुश उर्फ गुड्डू पिंटू बागडी हाती छेडखानी करत असल्याबाबत सदर ठिकाणी बंदोबस्तात असलेल्या कर्मचाऱ्याला माहिती दिली होती। त्यावरून आम्ही तहसील पोलीस ठाण्याचे तपास पथकातील अंमलदारांना रेकॉर्डवरील आरोपी अंकुश उर्फ गुड्डू पिंटू बागडी याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे आणण्याबाबत आदेश दिले होते। त्यावरून तपास पथकाचे अंमलदार संजय शाहू व इतर तपास पथकातील अंमलदार हे सदर ठिकाणी गेले होते। आरोपीच्या घरासमोर गेला असता आरोपीला त्यांची ओळख सांगून आरोपीला घराबाहेर बोलवलं होतं। तेव्हा आरोपी अंकुश बागडी हा त्यांनी घरात पाळलेला ग्रेट डेन कुत्रा घेऊन घराबाहेर आला। त्याचवेळी त्याचे वडील पिंटू बागडी हे देखील घराबाहेर आले व आरोपीला अंकुश बागडी याला तपास पथकाचे अंमलदार यांनी पोलीस स्टेशनला चालण्यास सांगितलं असता यातील आरोपीचे वडील आरोपी क्रमांक 2 पिंटू नंदुलालजी बागडी यांनी फिर्यादी संजय शाहू यांना अटकाव केला। सदरवेळी आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यास ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असताना आरोपी अंकुश उर्फ गुड्डू बागडी याने त्याचा पाळीव कुत्रा फिर्यादी संजय शाहू यांच्या अंगावर सोडला। त्यावेळी त्या कुत्र्याने त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला चावा घेतला। तेव्हा त्यांनी स्वतःच्या बचावासाठी योग्य त्या बळाचा वापर करून केला। त्यानंतर आरोपीला त्या ठिकाणाहून दुसरा आरोपी पिंटू बागडी यांनी पळून जाण्यास मदत केली व शासकीय कामात अडथळा निर्माण केला, अशी फिर्यादी संजय शाहू यांनी फिर्याद दिल्याने तहसील पोलीस स्टेशन येथे CR नंबर 475/2024 BNS 132 291 296 351 35 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। सदर प्रकरणी आरोपी अंकुश उर्फ गुड्डू बागडी याला ताब्यात घेण्यात आलेला असून त्याला अटक करण्यात आलेली आहे। त्याला माननीय न्यायालयात हजर करून त्याची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेली आहे। गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे। सदर गुन्ह्यातील दोन्ही आरोपींचा यापूर्वीचा गुन्हे अभिलेख आहे। सदर गुन्ह्यात सद्य परिस्थितीत आरोपी क्रमांक 1 अंकुश बागडी याला अटक केलेली आहे व गुन्ह्याचा पुढील तपास आहे।